मुंबई शहरात मोक्याच्या ठिकाणी तब्बल 93 एकर जागेवर इंग्रजांच्या काळात बांधलेल्या बीडीडी चाळी बसल्या आहेत। एकूण 207 चाळींमध्ये तब्बल 15,000पेक्षा जास्त भाडेकरू राहत आहेत। यापैकी बहुतांश चाळी आता 70 वर्षांपेक्षा जास्त जुन्या झाल्या आहेत। त्यामुळे जुन्या जीर्ण झालेल्या चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न गेली काही वर्ष चर्चेत आहे। गेली 15 वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीतल्या राजकारणामुळे पुनर्वसनाचा हा प्रश्न काही पुढे सरकला नाही। मात्र भाजप सेना सरकारनं यावर जोर बैठका घेत हा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीनं पाऊल टाकत म्हाडाच पुनर्विकास करणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिलेत। 15 वर्ष मागच्या सरकारमध्ये बीडीडी चाळीच्या विकासाच्या संदर्भात आम्ही भाषणं केली आणि त्यांची भाषणं ऐकली, पण तो विकास झाला नाही। आणि ते पहिला निर्णय हा केला की ट्रान्सपरंट पद्धतीने, पारदर्शी पद्धतीने बीडीडी चाळींचा विकास करायचा। दुसरा निर्णय असा केला की याच्यामध्ये जे काही आम्ही तयार करू, त्याचा जो काही आराखडा तयार करू, हा पूर्णपणे बीडीडी चाळीच्या रहिवाशांची आम्ही शेअर करणार, त्यांची जनसुनावणी आम्ही करणार, त्यांची मतं पूर्णपणे ऐकून घेणार। बीडीडी चाळीतील रहिवासी संघटना मात्र म्हाडानं पुनर्विकास करू नये अशा मताच्या आहेत। तेव्हा बीडीडी पुनर्विकास आराखडा नक्की करताना रहिवाशांची मतं विचारात घेऊन जनसुनावणी करत निर्णय घेणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। मे महिन्याच्या अखेरीला राज्याचं नवं गृहनिर्माण धोरण जाहीर करताना बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचं धोरण जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे। अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।